हा सोहळा फक्त या मृत्यू लोकांमध्येच लक्षात घ्या, स्वर्गात सुद्धा तुम्हाला हा सोहळा पाहावयास मिळणार नाही. आणि जगालाही हे वाटतोय याची एवढी लोक संघटित कशी होतात. म्हणून मित्रांनो, नक्की आनंद घ्या या पालखी सोहळ्याचा. रामकृष्ण हरी. मित्रांनो, 7 जुलै वार मंगळवार येतोय आणि या दिवशी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी मूळ मंदिरातून प्रस्थान होते बघा. साधारणतः 3 ते 3:30 वाजता प्रस्थान होतं पालखीचं. आणि पालखीचा जो पहिला मुक्काम आहे हा जवळच असणारा इनामदार वाड्यामध्ये असतो बघा. आणि याच्यानंतर 8/7/2026 वार बुधवार येतोय आणि देहूमधून पालखी निघते आणि आकुर्डीला पोहोचते बघा. हा 14 किलोमीटरचा प्रवास आहे आणि त्या ठिकाणी विठ्ठल मंदिरामध्ये पालखीचा मुक्काम असतो. आता याच्यानंतर 9/7/2026 वार गुरुवार येतोय. आकुर्डीहून पालखी निघते आणि पालखी पुण्यामध्ये पोहोचते नानापेठला. हा 16 किलोमीटरचा प्रवास आहे. नानापेठेमध्ये निवडुंगा विठ्ठल मंदिरामध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असतो. आता याच्यानंतर म्हणजे 9 आणि 10चा मुक्काम हा नानापेठेत बघा. आणि याच्यानंतर 11 तारीख म्हणजेच 11/7/2026 वार शनिवार येतोय. पुण्यामधून पालखी सोहळा निघतो आणि लोणी काळभोरला पोहोचतो. 16 किलोमीटरचा हा प्रवास आहे. आणि या लोणी काळभोरमध्ये कदम वाकवस्ती नवीन पालखी तळजाला या ठिकाणी पालखी थांबते बघा. आता याच्यानंतर 12/7/2026 वार रविवार येतोय. लोणी काळभोरून पालखी निघते आणि यवतला पोहोचते. 31 किलोमीटरचा हा प्रवास आहे, मोठा टप्पा आहे. आणि याच्यानंतर 13/7/2026 वार सोमवार येतोय. यवतवरून पालखी निघते आणि वरवंड या ठिकाणी पोहोचते. आणि वरवंड या ठिकाणी विठ्ठल मंदिरामध्ये पालखी असते. हा 21 किलोमीटरचा प्रवास आहे बघा. याच्यानंतर 14/7/2026 वार मंगळवार येतोय. वरवंडवरून पालखी निघते आणि उंडवडी गवळ्याची या ठिकाणी पालखी पोहोचते बघा. या ठिकाणी मुक्काम असतो. 24 किलोमीटरचा प्रवास आहे. याच्यानंतर 15/7/2026 वार बुधवार येतोय आणि उंडवडी गवळ्याची या ठिकाणी पालखी निघते आणि पालखी बारामतीला पोहोचते. 20 किलोमीटरचा प्रवास आहे. आणि त्या ठिकाणी शारदा विद्यालयामध्ये मुक्काम असतो बघा पालखीचा. आता याच्यानंतर 16/7/2026 वार गुरुवार येतोय. आणि सकाळचं बघा काटेवाडी या ठिकाणी रिंगण असतं बारामतीला. आणि याच्यानंतर पालखी सोहळा सनसर या ठिकाणी पोहोचतो बघा. 30 किलोमीटरचं हे अंतर आहे बघा. याच्यानंतर 17/7/2026 वार शुक्रवार येतोय. सनसरवरून पालखी हलते, निमगाव केतकीला पोहोचते बघा. 15 किलोमीटरचं हे अंतर आहे. आणि बेलवडीला त्या ठिकाणी बघा पहिलं गोल्ड रिंगण त्या ठिकाणी असतं बेलवाडीला. आता याच्यानंतर 18/7/2026 वार शनिवार येतोय. निमगाव केतकीहून पालखी निघते आणि इंदापूरला पोहोचते. 15 किलोमीटरचं अंतर आहे. दुसरं गोल्ड रिंगण त्या ठिकाणी होतं. आणि याच्यानंतर 19/7/2026 वार रविवार येतोय. इंदापूरवरून पालखी हलते ते सराट या ठिकाणी पोहोचते बघा पालखी. हा 22 किलोमीटरचा प्रवास आहे. याच्यानंतर 20/7/2026 वार सोमवार येतोय. सराटीवरून पालखी हलते आणि अकलूज या ठिकाणी पोहोचते. 12 किलोमीटरचा प्रवास आहे. या ठिकाणी तिसरं गोल्ड रिंगण होतं. याच्यानंतर 21/7/2026 वार मंगळवार येतोय. पालखी अकलूजवरून हलते आणि बोरगावला पोहोचते बघा. 13 किलोमीटरचं अंतर आहे. पहिलं उभं रिंगण होतं माळीनगरला. याच्यानंतर 22/7/2026 वार बुधवार येतोय आणि बोरगावहून पालखी सोहळा हलतो संत तुकाराम महाराजांचा आणि पिराची कुरोली या ठिकाणी पोहोचतो. 13 किलोमीटरचं अंतर आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज आपल्या वारकरी बांधवांना म्हणतात. त्यांचा अभंग आहे, तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. मित्रांनो, धावा धावा म्हणल्यानंतर वारकरी या पंढरीच्या दिशेनं वाऱ्याच्या वेगानं पळत राहतात. आणि त्यांच्या डोळ्यासमोर पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराचा कळस आणि ध्वजा त्या ठिकाणी दिसते. आजही त्या ठिकाणी वारकरी पंढरपूरच्या दिशेनं पळतात बघा. मित्रांनो, याच्यानंतर 23/7/2026 वार गुरुवार येतोय आणि पिराची कुरोलीवरून हा पालखी सोहळा हलतो
आणि वाखरीला त्या ठिकाणी पोचतं. बघा 24 किलोमीटरचं अंतर आहे. बाजीरावची विहीर त्या ठिकाणी दुसरं उभं रिंगण होतं. आणि याच्यानंतर 24/7/2026 वार शुक्रवार येतोय. वाखरीवरून पालखी पंढरपुरामध्ये पोचते. 6 किलोमीटरचं अंतर. आणि नंतर हा पालखी सोहळा पंढरपूरमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं एक नवीन मंदिर झाले आणि त्या मंदिराच्या ठिकाणी हा पालखी सोहळा थांबतो. बघा मित्रांनो, 25 तारीखला आषाढी एकादशी, ज्याच्यासाठी केला होता अट्टहास. मित्रांनो 255-60 किलोमीटरचं अंतर. हे सगळे वारकरी बांधव ऊन वारा पाऊस याची कुठलीही तमा न बाळगता आपलं घरदार सोडून पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होण्यासाठी येतात. आणि त्यांची ही इच्छा त्या ठिकाणी पूर्ण झालेली असते. बघा, आणि सगळे लाखो वारकरी बांधव माझे पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होतात. मित्रांनो, असा हा दिव्य प्रवास जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा. मित्रांनो, शेवट आपल्याला सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून की आपल्या गावातून हा सोहळा जात असेल जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा, गावातून गावाच्या बाजूनी, तर मित्रांनो या ठिकाणी या सोहळ्याला आपण दान करा. बघा वारकरी बांधवांना जे काय आपल्या ऐपतीप्रमाणे, कारण तुम्ही पालखीत नाही आला तर एक प्रसाद म्हणून पांडुरंगाच्या पर्यंत पोहोचल. बघा, आणि शक्यता करून मित्रांनो पावलं का होईना ह्या वारीमध्ये आपण चाला. बघा, मग पहा तो दिव्य त्या ठिकाणी चमत्कार. मित्रांनो, माहिती जर आवडली ना तर रामकृष्ण हरी अशी कमेंट मात्र जरूर करा. ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा. आम्ही वारीला जातोय असं आम्हाला नक्की सांगा.